दिसतोय परक्याचा, फुलाच चेहरासा दिसतोय परक्याचा, नसे सुटणार नाजूक गुंता दोष न चरख्याचा, फुले मी म्हटले जे होते पाहुणे ते, तरी रेखा ही भाग्याची, रेखा ही भाग्याची, रेखा ही भाग्याची, रेखा ही भाग्याची. आतापर्यंत आपण पाहिलंत कामिनी नानांना हे समजावते की पल्लवीला हे सत्य सांगून टाकायला पाहिजे, कारण विजयने आशाला फसवलेला आहे आणि तो पल्लवीला देखील फसवतोय. गोविंद विजयला समजावतो की सत्य समोर आल्यानंतरही पल्लवीने त्याच्यापासून दूर जाऊ नये. यासाठी विजयने पल्लवीची अशी अवस्था करायला हवी की ती विजयपासून दूर व्हायचा विचारही करू शकणार नाही. आता पुढे पप्पा नाश्ता करून घ्या. बेटा मी नंतर करतो नाश्ता. अरे आधीच इतका उशीर झालाय, कधी करणार आता? थोड्या वेळाने डिनरचीही वेळ होईल. खाऊन घ्या पप्पा. तू म्हणतेस तर मी चहा घेतो फक्त. पल्लवी कुठे? पप्पा ते विजयचा फोन आला होता, ती विजयला भेटायला गेली. यावेळी? काय माहिती काय काम आहे पप्पा. विजयने तिला बोलवलं आणि ती तयार होऊन निघून गेली. पप्पा हे सगळं ना अजिबात पटत नाहीये. माहिती नाही विजयमध्ये असं नेमकं काय की पल्लवी दीदी त्याला इतकं जास्त महत्त्व देते. बेटा तुझ्या मम्मीला हे समजूनच घ्यायचं नाहीये तर आपण काय करणार? काय नाही समजून घ्यायचंय मला? मम्मी मला तुम्हा दोघांच्या मध्ये काहीही बोलायचं नाहीये खरं तर, पण हे सगळं आता अति होतंय. आशा आणि विजय मध्ये घटस्फोट होण्याची शक्यता आता खूप कमी आहे मम्मी. आणि इथे पल्लवी दीदीने ऑलरेडी निर्णय घेतलाय की ती विजय बरोबर लग्न करणार आहे. त्याने तुला काय फरक पडतो? फरक पडतो मम्मी. घरचं वातावरण बघ. असं वाटतंय की सुखाने या घराकडे पाठच फिरवली आहे. कृतिका बरोबर बोलते गायत्री. तू मुद्दा समजून घेण्याचा प्रयत्न तर कर. बाबांनी काय सांगितलं ते तू ऐकलंयस ना? अगं हल्ली कोणाला घटस्फोट देणं वाटतं तेवढं सोपं नाहीये. मम्मी जर घटस्फोट झाला असता दोघांचा, मग पल्लवी दीदीने विजयला असं भेटणं बरोबर ठरलं असतं. पण अजून तर. आणि बघ पल्लवी यावेळी विजयला भेटायला गेली आणि तुला विचारलंही नसेल तिने. मीच पल्लवीला सांगितलं होतं की विजयला भेटण्यापासून तिला कोणीही अडवणार नाही आणि ना तिने कुणाला विचारून जाण्याची आवश्यकता आहे. ठीक आहे, तुला जेवढं स्वातंत्र्य द्यायचं असेल तेवढं दे. पल्लवी विजयला भेटायला गेली आणि तुला हे माहित नाही की ती कधी परत येईल. तुम्ही काळजी करण्याची काही आवश्यकता नाही, येईल ती परत.
पल्लवीला भावनिक करूनच मला हवं ते करायला लावू शकतो. मला अपसेट होण्याचं नाटक करावं लागेल. हाच एक मार्ग आहे. विजय, काय झालंय? ही काय अवस्था करून घेतलीयस? त्या घरात राहूनही जिवंत आहे हे काय कमी आहे? हे काय बोलतोयस विजय? माझी अवस्था काय याचा तुला अंदाज नाही येऊ शकत पल्लवी. त्या घरात आशासोबत मी कसा राहतोय, कसा जगतोय. प्लीज विजय, तू काळजी नको करूस. तुला बघूनच तर स्वतःला सावरण्याचा प्रयत्न करतो. जर तू नसतीस ना तर शपथ घेऊन सांगतो कधीच जीव दिला असता मी. नाही विजय, असं नाही बोलायचं. आणखी काय बोलू मी पल्लवी? त्या घरात माझा जीव गुदमरतो. त्या घरात आशा बरोबर मी 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 एक क्षणही नाही राहू शकत. आजही या गोष्टीवरून घरात बरंच काही घडतंय. मला तर समजतच नाही की मी काय करू. प्लीज विजय, तू काळजी नको करूस. जर तूच हिंमत सोडलीस तर माझं काय होणार? माझी हिंमत तू आहेस पल्लवी, फक्त तू. नाहीतर कदाचित मी कधीच संपून गेलो असतो. शांत हो आता, ठीक आहे? चल आरामात बसून बोलूया आपण. चल चल. सांग आता. विजय आणि पल्लवीची चिंता करणं सोडून दे. रिद्धिमा, सगळं व्यवस्थित होईल. आपण जो प्लॅन बनवला होता तो प्लॅन मी साळेसाहेबांना अगदी व्यवस्थितपणे समजावलेला आहे. तू तर असा खुश होतोयस की स्वतःला लव गुरू समजतोयस. अरे माझं सोडा मॅडम, लवगुरू तर तुम्ही बनलात तुम्ही. अगं बोलण्या बोलण्यात तू इतकी जबरदस्त आयडिया सुचवलीस. आता बघच तू, आज आपला हा प्लॅन यशस्वी होणार. अरे माझ्या लव गुरू, मला हे तरी सांग की तू समजवलंस काय? तेच जे समजावायला हवं होतं. फक्त समजावलंच नाही तर मी त्याला पूर्णपणे ट्रेन पण केलंय. अच्छा, मग जरा मलाही ऐकू दे ना. तू काय ट्रेन केलंयस ते? म्हणजे असं नको व्हायला की काहीतरी उलट सुलट समजावलं असशील. मी लवगुरू आहे का नाही तू संशय घेतेस? हे बघ, माझा तरी याच्यावर विश्वास आहे की जर कोणतंही काम नीट प्लॅन करून केलं गेलं ना तर ते काम अयशस्वी होण्याचे चान्सेस खूप कमी असतात. आणि आज जे काही होईल ना ते पूर्ण प्लॅनिंग करूनच होईल. तुझा तो प्लॅनच तर ऐकायचा आहे मला. ऐक तू, त्या प्लॅनच्या अनुसार आज साळेसाहेब पल्लवीला खूप खूप अपसेट होऊन भेटणार. तिच्यासोबत जगण्या मरण्याच्या शपथा घेणार आहे तो. काय? हो, मगच तर ती मुठ्ठीत येईल. साळेसाहेब या क्षणी पल्लवीच्या समोर रडगाणं गात असतील, गयावया करत असतील. पल्लवी, पल्लवी मला माफ कर. तू मला सोडून नको जाऊस. माझ्या आयुष्यात जर तू नसशील तर काही नसेल पल्लवी. यापेक्षा तर बरं होईल की मी मरून जाईल. मी त्या घरात तुझ्याशिवाय नाही राहू शकत पल्लवी, नाही राहू शकत मी. पल्लवी प्लीज प्लीज मला सोडून नको जाऊस पल्लवी, मला सोडून नको जाऊस. आणि पल्लवी हे सगळं बघून विरघळून जाईल. थोड्या वेळाने साळेसाहेब तिला सांगतील की पल्लवी, माझं मन अस्वस्थ आहे, चल कुठेतरी जाऊया. आणि पल्लवी त्यांना अपसेट नाही बघू शकणार आणि नाही म्हणू शकणार. आणि त्यानंतर पल्लवी आणि साळेसाहेब दोघे एक साथ एका मोठ्याशा लॉंग ड्राईव्ह साठी निघून जाते. विजय, अरे आपण किती वेळ इथे असं बसून राहणार? ऑलरेडी 9 वाजलेत. पल्लवी, मी जाऊ तरी अखेर कुठे जाऊ? ज्या घरात आशा राहते त्या घरात पाय ठेवावंसंच वाटत नाही मला. त्या लोकांनी दबाव आणून आशाशी माझं लग्न करून दिलं. ती हे समजते की तिला माझ्यावर सगळा अधिकारच मिळालाय. तिला माझ्यावर हुकूम गाजवायचा असतो. तिचं म्हणणं आहे की मी तिच्यावर प्रेम करावं. काय? हो पल्लवी, आणि जेव्हापासून तिला समजलं की माझं मनापासून तुझ्यावर प्रेम आहे
ती ती माझ्या जवळ येण्याचा आणखीनच जास्त प्रयत्न करत असते. तिचं म्हणणं आहे की मी तिच्यावर प्रेम करावं, पण माझ्या मनात तिच्याबद्दल तिरस्कार आहे, फक्त तिरस्कार. पण आज असं काय झालं विजय की तू इतका अस्वस्थ झालायस? मी सांगितलं ना पल्लवी, ती खुल्या माझ्यावर अधिकार गाजवून मला धमक्या देते की की जर ती माझी पत्नी आहे तर मलाही तिचा पती होऊनच राहावं लागेल. म्हणजे तिला हे दाखवायचंय की तिला पत्नीचा अधिकार मिळालाय. तुला समजतंय का मला काय प्रॉब्लेम होतो? तिची इच्छा आहे की मी तिच्यावर प्रेम करावं, मला तिच्यासोबत एक क्षणी नाही घालवायचं, आणि ती ती पण विजय तू किती वेळ इथे बसून राहणार? घरी तर जावंच लागणार ना. मी अजिबात नाही जाणार पल्लवी, इथेच बसून राहणार, सकाळ होईपर्यंत इथेच राहणार, आणि मग जेव्हा घरी जाईन हॉलमध्ये जाऊन झोपेन. तुला जायचं असेल तर तू जा प्लीज. विजय, मी तुला एकट्याला सोडून कसं जाऊ शकते बोल? पल्लवी, तू इथे आहेस तर मग असं वाटतंय जसं मनाला शांती मिळाली, पण तू इथे किती वेळ बसून राहणार? एक काम करूया, इथून लांब जाऊया का? मी हेच म्हणणार होतो, कुठेतरी लॉंग ड्राईव्हसाठी जाऊया. तू येशील ना माझ्यासोबत? मी परत येताना तुला घरी सोडेन. चल जाऊया, पण लवकर परत येऊया. हो. रेखा ही भाग्याची. नाना, सिद्धांतने पल्लवीला फक्त हे सांगून आपल्या मुठीत ठेवलंय की तो तिच्यावर प्रेम करतो. पण नाना, खरं सांगायचं तर पल्लवीला जर थांबवलं नाही ना नाना, तर पुढे खूप कठीण होईल. लोक इतके बेशरम असू शकतात हे मला कधी वाटलंही नव्हतं. अरे, सिद्धांत आणि त्याच्या घरच्यांच्या मनात असं कधीच नाही आलं की एका मुलीच्या आयुष्याचा प्रश्न आहे हा. काय माणसं आहे ती सगळी. नाना, जेव्हा माणूस स्वार्थापोटी आंधळा होतो ना, तेव्हा असंच होतं. त्याला कोणाच्या सुखाच्या, कोणाच्या आयुष्याच्या बाबतीत काही पडलेलं नसतं. सिद्धांतच्या घरच्यांचं फक्त एकच ध्येय आहे, गोविंदला वाचवणं. गोविंदला वाचवण्यासाठी सिद्धांत आणि त्याच्या घरचे आशाच्या आयुष्याची तर खेळलेले आहेतच, आणि आता सिद्धांत पल्लवीच्या आयुष्याशी खेळतो आहे. पण आश्चर्याची गोष्ट तर ही आहे की सोहनलाल आणि गायत्री ही गोष्ट समजून घ्यायला तयारच नाहीयेत. नाना, अहो, गायत्रीजींना आशाचं भलं व्हावं असं कधी वाटले सांगा? आशाचं सुख ना त्याने याआधी सहन होत होतं आणि ना आता सहन होत आहे. कमीत कमी गायत्रीला तरी पल्लवीच्या सुखाची पर्वा असली पाहिजे. नाना, यासाठी तुम्हाला सगळ्यात आधी पल्लवीशीच बोलायला लागेल. हे बघा, ती सुद्धा शिकली सवरलेली आहे, वकिली शिकले ती. नाना, ती हे सत्य समजून घ्यायचा नक्की प्रयत्न करेल. माझं म्हणणं ऐका, तुम्ही त्याला फोन का नाही करत? अरे, मी फोन केला होता पण तिचा फोन बंद होता. नाना, हो मग आता करून बघा ना, कदाचित लागेल फोन. हो बेटा, आशाच्या आयुष्याचा तर आपण गुंता केलाच आहे. आता कमीत कमी पल्लवीचं आयुष्य तरी सावरूया आपण. मी फोन करतो, जर नाही लागला तर स्वतः जाऊन भेटीन मग. हो ना. एक मिनिट, हा असा का चेहरा केलायस? अरे बाबा, थोडं हस तरी, थोडं बोल. ही गोष्ट तरी लक्षात घे की आता तुझ्यासोबत मी आहे. मी असं म्हणत होतो की नानू, नानूंचा फोन यावेळी. हॅलो हॅलो पल्लवी बेटा, मी आशाचा नानू बोलतोय. हो हो, बोला. का फोन केला? मला तुझ्याशी थोडं महत्वाचं बोलायचं आहे. एक असं सत्य सांगायचं आहे जे कदाचित तुला माहीत नाहीये. सत्य? कसलं सत्य? बेटा, सिद्धांतच्या बाबतीत काही गोष्टी सांगायच्या होत्या. ते सत्य जे अजूनही तुझ्या समोर आलेलं नाही. खरं तर सिद्धांत तुझी फसवणूक करतोय. नानू, मला विजयच्या बद्दल काही एक ऐकायचं नाहीये. असं नको बोलूस बेटा. जे सत्य आहे ते ऐकावं आणि समजून घ्यावंच लागतं. नानू, मी म्हटलं ना, मला काही ऐकायचं नाहीये. ऍक्च्युली मला माहितीये की तुम्हाला मला विजयच्या विरुद्ध भडकवायचंय. म्हणजे मी विजय आणि आशाच्या आयुष्यातून बाजूला होईन. पण असं कधीच नाही होणार, कधीच नाही.
हे कोणत्या सत्याबद्दल बोलताय तुम्ही? तुम्हाला या वयात हे सगळं करणं शोभत नाही. आपलं हे असं वागणं बंद करा आता तुम्ही. सिद्धांत तू मी आणि आता पल्लवी माझ्यासोबतच आहे. या वयात खोटं बोलणं तुम्हाला शोभत नाही. कमीत कमी आपल्या वयाचं तरी भान बाळगा. आपल्या जिभेला आवर घाल सिद्धांत. तुम्हाला काय वाटतं, असं खोटं नाटं सांगून तुम्ही पल्लवीच्या मनात माझ्याबद्दल तिरस्कार निर्माण करू शकाल? मी पल्लवीवर खूप प्रेम करतो आणि मला पल्लवीपासून कोणी वेगळं नाही करू शकत. आता जर जराशी लाज तुमच्यामध्ये शिल्लक असेल ना, तर पुन्हा पल्लवीला फोन करू नका तुम्ही, नाहीतर माझ्यापेक्षा वाईट कोणी नसेल. काय झालं नाना? सिद्धांत होता का? हो बेटा, सिद्धांत आणि पल्लवी एकत्रच होते आणि पल्लवीने फोन सिद्धांताला दिला होता. सिद्धांत आणि पल्लवी एकत्र होते इतक्या रात्री? नाना काय आशाला हे माहिती असेल की सिद्धांत पल्लवी बरोबर आहे? रेखा ही भाग्याची. ही कुठली परंपरा आहे सुनबाई, की सासू आणि नंडेने जेवण बनवायचं आणि सुनेने बसून खायचं? अशी काय बघतीयस? तू या घरात यासाठी आहेस का की आम्ही तुझी गुलामी करावी? मी म्हंटल होतं ना मम्मी, महाराणी जेवण घ्यायला गेलीये. करा सवरायचं तर काहीच नाही. बस किचन मध्ये जायचं, जेवण वाढायचं आणि निघून यायचं. दीदी, तुम्हा दोघींच्या या चाली ना मला वाकवू शकणार नाही. मग आम्हीही तुला आरती नाही ओवाळणार आहोत. एक गोष्ट लक्षात ठेव, या घरात राहायचं असेल तर या घरची होऊन राहावं लागेल. रात्रंदिवस कायद्याच्या बाता मारते ना ही. जरा विचार मम्मी, जर सासू आणि नणंद जेवण बनवून देत नसतील तर हिचा कायदा काय म्हणतो? बोल ना, तुझा कायदा हे सांगतो का की सासू आणि नंडेने जेवण बनवत राहायचं आणि सुनेने बसून खात राहायचं? एक गोष्ट लक्षात ठेव, आम्ही बनवलेल्या जेवणाला तू हातही लावायचा नाहीस. हां, आणि जर पोटाला जास्त चिमटे बसत असतील तर स्वतः येऊन जेवण बनव. पण जोपर्यंत आम्ही किचनमध्ये असू तोपर्यंत किचनमध्ये पाऊलही ठेवायचं नाहीस. मी ठरवलं तर तुमच्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर देऊ शकते. पण मला माहिती आहे की अजून ती वेळ आली नाही. तुम्हा सगळ्यांना जितकं आणि जे काही करायचंय ते करून घ्या. मला पण बघायचंय की तुम्ही सगळे माझा निश्चय तोडण्यात यशस्वी होता. रेखा ही भाग्याची. विजय, आता तरी तुझा मूड ठीक कर ना. अरे काय मूड ठीक करू? मी जेव्हा घरातून बाहेर पडत होतो तेव्हा आशा मला धमक्या देत होती, पण मी सुद्धा तिला स्पष्टपणे सांगितलं की मला पल्लवीपासून कोणी वेगळं नाही करू शकत आणि मी आजही पल्लवीलाच भेटायला चाललो. नक्कीच आशाने ही गोष्ट नानांना सांगितली असणार आणि म्हणूनच त्यांनी तुला फोन केला असणार. हे लोक आपल्याला सुखाने राहू नाही देणार पल्लवी. तू एक काम कर, तू मला तुझा फोन दे, मी तो आत्ताच स्विच ऑफ करून टाकतो. अरे बाबा, तू त्यांना उत्तर दिलंच ना, मग ते फोन का करतील? पल्लवी, जर मला आधीच माहिती असतं ना की नाना लगेच फोन करतील तर मी आधीच तुझा फोन स्विच ऑफ केला असता ग. विजय, काय झालंय? माहित नाही, बघ तुम्ही.
काय झालं विजय? गाडी बंद का पडलीये? माहित नाही पल्लवी, काही समजत नाही मला. मी मेकॅनिकला फोन करतो. हॅलो अक्रम, मी विजय बोलतोय. ते यार गाडी मनोर रोडवर खराब झाली यार. हो, ते हॉटेल मून पॅलेसच्या जवळ. मग मेकॅनिकला पाठवतोस का प्लीज? ओके, 1-1.5 तासात. ठीक आहे, मी थांबतो मग इकडे. थँक्यू. मेकॅनिकला यायला 1-1.5 तास लागेल. तोपर्यंत आपण इथे रस्त्यात उभं राहायचं? नाही, एक काम करूया. इथे जवळच एक हॉटेल आहे, हॉटेल मून पॅलेस. तिथेच लॉबीमध्ये जाऊन आपण थांबूया. तोवर मेकॅनिक पण येईल आणि गाडीही दुरुस्त होईल. ठीक आहे. नाना, सिद्धांतने पल्लवीला आपल्या मुठीत ठेवलंय, पण सोहनलालने कसं तिला इतकं फ्री सोडलंय? इतक्या रात्रीची ती सिद्धांत बरोबर फिरत बसली. नाना, तुम्ही सोहनलालजींना फोन करा. हो, तुझं बरोबरच आहे. सोहनलालला या गोष्टीची माहिती आपण दिलीच पाहिजे, जेणेकरून उद्या तो आपल्याला असं नको म्हणायला की आपल्याला त्याला खरं सांगणं गरजेचं नाही वाटलं. हो, अगदी बरोबर आहे. करा फोन तुम्ही. हॅलो. हॅलो. हां सोहनलाल, माफ कर, मला इतक्या रात्री तुला फोन केला. काहीतरी महत्त्वाचं असेल म्हणूनच तुम्ही फोन केला असेल. बोला. महत्वाचं हे की पल्लवी ही तुझ्या मुलीसारखीच आहे. ती तुझ्या घरी राहतेय, मग तिला सांभाळणं तुझीच जबाबदारी आहे. तुम्हाला म्हणायचं आहे काय? असा रागावू नको सोहनलाल. मला वाईट नाही, चांगलंच व्हायला हवंय, आणि म्हणूनच यावेळी फोन केलाय तुला. हे बघ, पल्लवीला इतकं स्वातंत्र्य देणं ही बरोबर नाहीये की तिने अर्ध्या रात्री कोणा दुसऱ्या बरोबर फिरायला. मी सिद्धांताविषयी बोलतोय. पल्लवी यावेळी त्याच्या सोबत आहे ही चांगली गोष्ट नाहीये. आणि सिद्धांताबद्दल बऱ्याचशा अशा गोष्टी आहेत ज्या अजूनपर्यंत ना तुला माहिती आहेत आणि ना पल्लवीला. कोणत्या गोष्टी? आणि ज्या काही गोष्टी होत्या त्या आता तर समोर आलेल्याच आहेत. नाही बेटा, आपल्या सगळ्यांची दिशाभूल करण्यासाठी खोटं पसरवलं गेलंय. पण आता सत्य समोर आलेलं आहे की हा सारा खेळ सिद्धांतानेच खेळलेला आहे. जेव्हा मी घरी पोहोचेन तेव्हा आशा माझी थट्टा उडवत काय म्हणेल? ती म्हणेल की आलास तू, कुठवर माझ्यापासून दूर राहशील, कुठवर या घरापासून दूर राहशील. तिच्याशी माझं लग्न काय झालं, ती माझी पत्नी काय झाली, आणि तिची इच्छा आहे की मी जबरदस्ती तिच्यावर प्रेम करावं. मला तर कळतच नाही की अखेर त्यांना हवंय तरी काय. त्यांनी पल्लवीला का फोन केला होता? ते काहीतरी सत्य सांगण्याविषयी बोलत होते जे त्यांना पल्लवीला सांगायचं होतं. आणि शिवाय त्याने फोन का केला हा काही एवढा मोठा प्रश्न नाही आहे गायत्री. प्रश्न हाच आहे, त्यांनी पल्लवीला फोन केला असेल आणि पल्लवी त्यांच्याशी बोलली नसेल, म्हणून त्यांनी तुम्हाला फोन करून तुमचे कान भरले.